हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण इथं क्रॉसपट्टीचं प्रिन्सेस कट ब्लाउज कसं शिवायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये इथं आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। या पद्धतीने बघा, अस्तर हातामध्ये उचलायचं। एका साईडचे बघा खालची जी कटोरीचं आपण दिसतंय त्याला एका साईडला उचलून ठेवायचं आणि अस्तर जसं आपण उचललं तसं ठेवायचं। हे बघा, ही खालची बाजू सरळ बाजू आणि वरची आहे ती उलटी बाजू आहे। एक अस्तरचं कापड उचलून त्या साईडला ठेवायचं आहे। हे बघा, खूप सोपी पद्धत आहे। हे बघा, या पद्धतीने त्याच्यानंतर शिवून घ्यायचं इथं। या पद्धतीने शिवून घ्यायचं। बघा, आता इथं क्रॉसपट्टी आहे। क्रॉसपट्टीला आपल्याला बघा वरच्या कापडासहित आपल्याला हातात उचलून घ्यायची, एका साईडला ठेवायची आणि त्याच्या समोर बघा तो कापड होता त्याला या पद्धतीने वरती करून ठेवायचं आहे। वरची बाजू दिसते ती सरळ बाजू आहे ब्लाउजची। हे बघा, या पद्धतीने उचलून त्या साईडला ठेवायचं। बघा, इथं आता क्रॉसपट्टीला खालच्या बाजूला अर्ध्या इंचावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने परत ती दाब टिप द्यायची, परत एक टिप मारायची त्याच्यात वरती। नाही मारले तरी चालेल, पण असं केल्याने काय होतं की ब्लाउज घातल्यावर एकदम खाली फिनिशिंगमध्ये मस्त दिसतं ब्लाउज। याला सुद्धा तसंच करायचं आहे। हे बघा, या पद्धतीने पुन्हा टिप मारून घ्यायची परत। आता बघा, इथं हे साईड पीस आहे। याला काय करायचं, हातात अस्तर उचलून घ्यायचं म्हणजे कापड दिसतंय ते एका साईडला एक ठेवायचं। जसं आपण अस्तरचं उचललं होतं कापड तसंच उचलून ठेवायचं, त्याच्यावरचं एक उचलून त्या साईडला ठेवायचं। हे बघा, खूप सोपी पद्धत आहे बघा। कटोरी ब्लाउजला सुद्धा याच पद्धतीने केल्यावर काय होतं की जे आपले पार्ट जे आहेत समोरच्या बाजूचे ते वेगवेगळे होत नाही, म्हणजे एका साईडचे होत नाही, ते दोघं साईडचे वेगवेगळे होतात। एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। बघा, पूर्ण टिप मारून घ्यायची याला। आता एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय ते इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। मग मी कट करून घेतलं। आता बघा, जी कटोरी जी घेतली होती ती खालच्या साईडला आहे आणि साईड पीस आहे ते वरच्या साईडला असं ठेवून इथं जसं व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने शिवायचं आहे। हे बघा, या पद्धतीने अर्ध्या इंचावरती आपल्याला इथं टिप मारायची आहे। बघा, थोडं थोडं पकडत इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने परत डबल टिप द्यायची आपल्याला। हे बघा, या पद्धतीने डबल टिप द्यायची। आता बघा, पप येण्यासाठी इथं काय करायचं आहे ते बघा, हे टोक आणि हे टोक आपल्याला एकमेकांवरती ठेवायची आहे। बघा, या पद्धतीने मध्ये सेंटर काढायचा आणि जिथं आपण टिप मारली, हे बघा जिथे टिप मारली होती तिथून मध्ये 2 इंचावरती एक मार्क करायचं आहे। जर लहान माप असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घेऊ शकता। बघायचं, पाव इंचापेक्षा पण कमी किंवा पाव इंच पण घेऊ शकता। अशी टिप तिरकस अशी आपल्याला टिप मारायची आहे। बघा, तर ब्लाउजला एकदम किती छान इथं पप आलेला आहे। पहा इथं किती छान दिसते ब्लाउज। बघा, इथं क्रॉसपट्टी जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, खालच्या साईडने इथं शिवायची आपल्याला। हिला वरून अशी ठेवायची आहे। पाव इंचावरती किंवा अर्ध्या इंचावरती टिप मारायची। तर बघा, इथं मी अर्ध्या इंचावरती टिप मारते। तर हे 38 साईजचं क्रॉसपट्टी प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। कस्टमरचं ब्लाउज आहे एक, तर शिवून घातल्यावरती एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असं बसतं त्यांना या पद्धतीने शिवल्याने।
तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथं पेपर कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर मी इथं लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर बघा इथं मी क्रॉसपट्टी एक्स्ट्राची घेतलेली होती, त्याच्यासाठी उरली ती. आणि पफ बघा एकदम व्यवस्थित आलेला आहे बघा. तर आता एका साईडला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे बघा. तर इथं बघा जी कटोरी दिसते ती खालच्या साईडला ठेवायची. साईड पीस आहे ते वरच्या साईडने ठेवून आपल्याला इथं अर्ध्या इंचावरती टिप मारायची आहे. तर अर्ध्या इंचावरती का बरं टिप मारायची की आपण कटिंग करतानाच अर्धा इंच किंवा पाव इंच इथं टिप मारण्यासाठी शिलाईन एक्स्ट्रा घेऊनच इथं कटिंग केलेलं होतं ब्लाऊज. कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तर तुम्ही पाहू शकता. आता बघा दोघं टोकं एकमेकांवरती आपल्याला इथं या पद्धतीने ठेवायची. जसं आपण पहिले केलं तसं हे बघा. आणि जिथं आपण शिलाई मारली तिथून मध्ये 2 इंचावरती एक खडूने मार्क करून घ्यायचा आणि पाव इंचावरती पाव इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे, पाव इंचाचे निम्मे घ्यायचे. हे बघा या पद्धतीने असं केल्याने एकदम पफ व्यवस्थित येतो. हे बघा. आता इथे क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आपल्याला. इथं क्रॉसपट्टी जी आहे ती खालच्या साईडने मी शिवून घेते. हे बघा जी शिलाईचं दिसतं आपल्याला ते या साईडलाच करायचं आहे, समोरच्या साईडला. तर हे बघा इथं अर्ध्या इंचावरती टिप मारून घेतली. परत डबल टिप द्यायची इथं. हे बघा. त्याच्यानंतर बघा इथं एक्स्ट्राचं जे दिसतंय क्रॉसपट्टीचं आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे. इथे 2 इंचाची मी कापडाची पट्टी घेतली, ती खालच्या साईडने शिवायची आहे. हे बघा. जो आपला उलटा हात आहे त्या बाजूचा पार्ट आहे हा, तर त्या बाजूला काय करायचं आहे ती पट्टी जी आहे ती उलट्या बाजूकडून शिवायची आहे. हे बघा. परत इथं आपल्याला दाब टीप द्यायची आहे वरच्या साईडने, जिथं आपण टीप मारली तिथं. हे बघा या पद्धतीने पलटवायचं आहे. आणि जी पट्टी दिसते ती आपल्याला 1 इंचाची ठेवायची आहे. त्याच्या अंदाजाने इथं टीप मारून घ्यायची आपल्याला. ते या पद्धतीने बघा हुक लावायची आहे मला ब्लाऊजला, त्याच्यासाठी या पद्धतीने इथे टीप मारून घेतली मी. हे बघा खालच्या साईडने डबल टिप देऊन आपल्याला शिलाई जी आहे ती लॉक करायची आहे. एक्स्ट्रा कापड दिसतंय ते कट करून घ्यायचं. तर बघा या बाजूला आपल्याला इथं पट्टी जॉईन करायची 1 इंचाची. बघा इथं फोल्ड करायची एका साईडला पाव इंचवर आणि अशी टिप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा इथं या बाजूला वरून आपल्याला पट्टी जोडायची. तर खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे ते पट्टीला आणि इथं पाव इंचापेक्षा कमी घ्यायचं आहे शिलाईसाठी आणि टिप मारून घ्यायची. हे बघा या पद्धतीने वरून परत आपल्याला इथं डाब टिप द्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला इथं मध्यभागी हे बघा जी पट्टी शिवली आपण ती मध्ये फोल्ड करायची आहे. या पद्धतीने बघा मध्ये फोल्ड करून आपल्याला पट्टी जी आहे ती वरती दाब टिप देऊन शिवून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता बघा इथे धागे वगैरे एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचे, फिनिशिंगसाठी एक महत्त्वाचं आहे. तर आता वरची पट्टी दिसते बघा एक्स्ट्राची, ती इथे कट करून घेऊया आपण. आता बघा पहिले आपण जे एका साईडचा पार्ट शिवून घेतला होता त्याच्यावरती हा दुसरा शिवला आहे तो जसा तसा ठेवून पाहायचा आहे. वरची साईडनं उरते की नाही ते पाहायचं, म्हणजे की खालीवर होते की नाही ते चेक करायचं इथं. आता गळा हा छोटा वाटतोय त्यासाठी या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने इथं खडूने मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला लहान मोठा किती गळा पाहिजे तो. तर बघा मी इथं
1 इंचावरती इथं खडूने मार्क करून घेतलं आहे. हे बघा, तर मापाच्या ब्लाऊजला सुद्धा याच पद्धतीने एवढाच गळा घेतलेला होता, त्यासाठी तेवढा घेतला मी. आता इथं गळ्याला पट्टी शिवण्यासाठी पट्ट्या क्रॉसपट्टीमध्ये इथं कट करून घेऊया. इथं 1.5 इंचाची किंवा 1 इंचाची तुम्ही पट्टी घेऊ शकता. बघा, आता कट करून घेऊया. तुमच्याजवळ जर मोठी पट्टी असेल तर ती तुम्ही यूज करू शकता. तर इथं कापड कमी असल्याने मी इथं 4 पट्टे इथं कट केले आहे. बघा, या पद्धतीने क्रॉसमध्ये एकावरती एक ठेवायच्या आणि इथं जॉईंट करून घ्यायचे. आपल्याला त्या पट्ट्या कटिंग केल्या त्या दोघं पण तसंच बघा, या पद्धतीने ठेवायचे आणि कट करून घ्यायच्या. हे बघा, आता तर इथं मी गळ्याला समोरच्या बाजूला पट्टी शिवणार आहे. तुम्ही पायपिंग पण करू शकता. ते बघा, या पद्धतीने पट्टीला फोल्ड करायचं आहे. 1/2 इंचावरती इथं टिप मारायची आहे. या पद्धतीने बघा, टिप मारून घ्यायची आहे. बघा, इकडच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्राची पट्टी आपल्याला ठेवायची आहे. आणि जे एक्स्ट्राचं कापड दिसतं आपल्याला ते इथं कटिंग करून घ्यायचं. समोरच्या गळ्याला पूर्ण इथं छोटे छोटे आपल्याला कट मारायची आहे. हे बघा, मध्ये मध्ये व्यवस्थित करायचं आहे. बघा, मध्ये फोल्ड करायची ती पट्टी. या पद्धतीने आतल्या साईडला या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने बघा, फिनिशिंगमध्ये एकदम व्यवस्थित दिसतं. बघा, इथे बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच आपल्याला इथं टिप मारायची. त्याच्यावरती बघा, इथं थोडंसं इथं एक्स्ट्राचं दिसत होतं मी मुंड्याकडे बाजूकडे, तर इथं कट करून घेते मी. तर बघा, इथं या पद्धतीने बघा पट्टी घ्यायची आहे. जे आपण जॉईंट केलं होतं त्याला व्यवस्थित करायचं, त्याच्यानंतर टिप मारायची. आताच बघा, वरच्या साईडने बघा अर्धा इंच पट्टी सोडली मी. 1/2 इंचापेक्षा कमी इथं टिप मारून घेते. बघा, टिप मारून घ्यायची या पद्धतीने. एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायची पट्टी आहे ती. एक्स्ट्राचं कापड दिसते ते कट करायचं आणि कट मारायचे छोटे छोटे. तर बघा, पहिले आपण जी पट्टी शिवली आहे त्याच्यावरती ठेवून व्यवस्थित येतं आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथं चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही पट्टी शिवायची आहे आपल्याला. मध्यभागी बघा, मध्ये फोल्ड करायची आहे. हे बघा, मध्ये फोल्ड करायची आणि टिप मारायची आहे. आतल्या साईडला जी पट्टी सोडली आहे आपण पुढे ती मध्ये फोल्ड करून तिथं डबल टिप देऊन आपल्याला तिथं शिलाई लॉक करायची आहे. बघा, किती फिनिशिंगमध्ये व्यवस्थित पट्टी लावून झाली आपली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.